नमस्कार. खरं तर आजचा हा व्हिडिओ बनवतोय ना, तो आहे आता उद्यापासून म्हणजे 2 मे पासून ते 17 मे पर्यंत जी तुमची एक्झाम कंडक्ट होणार आहे, त्या एक्झामला जाण्यापूर्वी तो सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. त्याचसोबत सगळ्या विद्यार्थ्यांना शॉर्ट ट्रिक्स म्हणजेच या लास्ट मोमेंट काही ज्या टिप्स आहेत, लास्ट मिनिट टिप्स त्या मी तुमच्यासोबत शेअर करतोय. ज्या एक्झाम हॉलमध्ये कोणती काळजी घ्यायची आहे, त्यानंतर एक्झाम पेपर अटेम्प्ट करताना कोणती स्ट्रॅटेजी फॉलो करायची आहे, त्याचसोबत कोणत्या शॉर्ट ट्रिक्सने तुमचा जो वेळ आहे एक्झामला अटेम्प्ट करायचा तो कसा वाचवू शकता आणि ज्या एक्झाम सेंटरवरती पोहोचण्या अगोदर कोणती तुमची तयारी असली पाहिजे त्याबद्दल बोलतोय. का तर उद्यापासून म्हणजे 2 मे पासून आपली एक्झाम स्टार्ट होते आणि सगळ्या विद्यार्थ्यांना एक मात्र आशंका हीच आहे की आपल्या शिफ्टचा पेपर कसा येणार आहे, डिफिकल्ट येणार आहे. जर गेल्या वर्षीसारखी जर डिफिकल्ट राहिली तर काय होणार आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टींची सविस्तर उत्तर मी आजच्या व्हिडिओमध्ये देतोय. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो एंडिंगपर्यंत नक्की बघा. चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. सुरुवातीला खरं तर ज्या विद्यार्थ्यांची आता एक्झाम चालू होते म्हणजे आपली 2 मे पासून एक्झाम सुरू होते, मग सगळ्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून शुभेच्छा. मला माहिती आहे कारण का 2 वर्ष तुम्ही इतकी मेहनत घेतली आहे आणि हे जे एंडिंगचे दिवस आहेत यामध्ये देखील सगळ्या विद्यार्थ्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळणारच आहे. फक्त इतकंच करा, व्यवस्थित पेपर अटेम्प्ट करा. होतं असं, विद्यार्थी ज्यावेळी डिफिकल्ट क्वेश्चन्स बघतात त्यावेळी गोंधळून जातात. त्यांना वाटायला लागतं की हा क्वेश्चन्स आपल्याला नवीनच बघितला आहे. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला शुभेच्छा आहेत. तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना पेपर चांगलाच जाणार आहे. असं नाही की त्यांनी एकदमच जेईई मेन्स लेवलचे क्वेश्चन्स वगैरे विचारतात. सगळे क्वेश्चन्स हे सीईटी लेवलचे मॉडरेटच येणार आहेत. त्यामुळे कुणीही विचार करू नका की माझा पेपर डिफिकल्ट येणार आहे. भलेही डिफिकल्ट आला, अपॉर्च्युनिटी आहे, कमी मार्क्सवर सुद्धा चांगलं पर्सेंटाईल मिळू शकतं. ठीक आहे. त्यामुळे जी पहिली स्टेप आपली असणार आहे, पेपर व्यवस्थित अटेम्प्ट करायचा आहे, गोंधळून जाऊ नका. दुसरं, एक्झाम हॉलमध्ये जाण्याआधी म्हणजेच काय, जे तुमचं सेंटर आहे ॲड्रेस व्यवस्थित वाचा. मी मागे सुद्धा माझ्या ग्रुपला एक बातमी शेअर केली होती की एक्झाम हॉल म्हणजे एक्झाम सेंटर ॲड्रेस चुकल्यामुळे विद्यार्थ्याची PCBची एक्झाम म्हणजे त्याची मिस झाली होती. मग एक्झाम हॉलचा जो ॲड्रेस आहे एक्झाम सेंटरचा तो नीट वाचा. त्यानंतर तिथं कसं पोहोचायचं आहे ते आपल्या पालकांशी ठरवा. उद्यापासून आपली एक्झाम चालू होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांची सकाळची शिफ्ट असते 9 ते 12 त्या विद्यार्थ्यांचा गेट क्लोजर टाईम हा 8:30 वाजता असतो. त्यामुळे 8:30 वाजण्यापूर्वी तिथं पोहोचणं तुम्ही अपेक्षित असतं. मोस्टली जे विद्यार्थी गावाकडून शहराच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जात असतात त्यांनी तिथं पोहोचण्याची व्यवस्था करावी, कारण का जेणेकरून तुम्हाला लेट होता कामा नये. एक्झाम जर मिस झाली तर ते अलाव करत नाहीत गेट क्लोजर टाईमने. त्यामुळे इतकंच म्हणायचं आहे की जे एक्झाम सेंटरमध्ये पोहोचण्याआधी व्यवस्थित तिथं किती वाजता पोहोचायचं आहे हे निश्चित करा आणि गेट क्लोजर टाईमच्या आधी तिथं पोहोचा. दुसरं आहे, एक्झाम हॉलमध्ये जाण्याआधी म्हणजे एक्झाम सेंटरवरती जाण्याआधी कोणकोणत्या गोष्टी घेऊन जायच्या आहेत. एक म्हणजे जे तुमचं हॉल तिकीट आहे त्याच्या 2 प्रिंटआउट्स काढून टाका. एकच लागते, एक प्रिंटआउट्स प्लस ते ॲडमिट कार्ड भरलेला असावं म्हणजे जो फोटो आहे तो तुम्ही तिथे चिकटवलेला असावा तुमचा. त्यानंतर जी साईन असणार आहे ती असणार आहे तुमच्या सुपरवायझर समोर, ती साईन करायची आहे. त्यानंतर ते हॉल तिकीट. दुसरं घेऊन जायचं आहे ते आयडेंटिटी प्रूफ. आयडेंटिटी प्रूफमध्ये तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे. मग तुमचं आधार कार्ड असेल ते घेऊन जाऊ शकता, पॅन कार्ड असेल ते घेऊन जाऊ शकता. त्याचसोबत जे बँक पासबुकचं जे झेरॉक्स असतं ते बँक पासबुकचं ओरिजिनल पासबुक असतं ते सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता. ठीक आहे. हे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही व्यवस्थित आयडेंटिटी प्रूफसाठी घेऊन जा. ठीक आहे. तिथं जाऊन तुम्हाला वाटायला नको की माझा हा डॉक्युमेंट राहिला आहे वगैरे वगैरे, या गोष्टी होता कामा नये. त्यानंतर स्टेशनरी कोणकोणती कॅरी करायचे. जर तुम्हाला पॅड वगैरे जे असतं, ठीक आहे, ट्रान्सपरंट पॅड, ट्रान्सपरंट पाऊच, ट्रान्सपरंट बॉटल जर वगैरे असेल तर ते अलाव करतात. काही होतं असं की एक्झाम सेंटर स्ट्रिक्टली सगळ्या गोष्टी मॉनिटर करत असतात. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना जे बॉटल्स वगैरे घ्यायचे तर ट्रान्सपरंट घेऊन जा जेणेकरून काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, एक पाण्याची बॉटल एक्झाम हॉलमध्ये सोबत ठेवा. 3 तास तुम्हाला पेपर अटेम्प्ट करायचा आहे. मध्ये प्रॉब्लेम आला वगैरे किंवा तहान लागली, सगळी व्यवस्था असते परंतु तुमच्या साईडनं सुद्धा तुम्ही व्यवस्था करून जाणं अपेक्षित आहे. त्यानंतर एक्झाम हॉलमध्ये जातात 2 ते 3 बॉलपेन सोबत ठेवा जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन पेपर म्हणजे रफवर्क करायला बरं पडेल. ठीक आहे. रफवर्क करण्यासाठी ज्या शीट्स असतात, ठीक आहे, तेवढ्या सगळ्या शीट्स एक्झाम सेंटरवाले प्रोव्हाइड करतात. त्यामुळे 1-2 जर शीट्स तुम्हाला जास्त लागत असेल तर लाजायचं नाही. तिथे जे सुपरवायझर्स असतात त्यांना विचारा, सर मला एक्स्ट्रा शीट्स लागतात, ते तुम्हाला देतील. ठीक आहे. त्यानंतर जो तुमचा पोशाख असणार आहे, युनिफॉर्म असणार आहे, तो काही सेपरेट युनिफॉर्म नाही. जो तुम्ही नॉर्मल म्हणजे जे तुम्ही नॉर्मल कपडे परिधान करता तेच तुम्हाला घालून जायचं. एक्स्ट्रा वगैरे कॉलेजचा ड्रेस कोड वगैरे असं काहीही नसतं. ठीक आहे. त्यानंतर आणखीन एक सूचना ही का असणार आहे, ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम 2 ते 5 या
वेळेमध्ये असते त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा गेट क्लोजरच्या टाईम आधी पोहोचवा. त्यानंतर 5ला एक्झाम सुटल्यानंतर जे लांबचा ट्रॅव्हल ज्यांना करावा लागतो प्रवास, त्या विद्यार्थ्यांनी रात्री प्रवास करायचा आहे याची कल्पना विद्यार्थ्यांना द्या. काही विद्यार्थी काय करतात, ते सेंटर खूप लांब असतं, रात्रीच्या प्रवासाला बसेस नसतात, मग तिथं राहायची व्यवस्था सुद्धा तुम्ही केली पाहिजे. का तर ह्या ज्या होत्या ना, ह्या जनरल ट्रिप्स होत्या की तुम्हाला पेपर उद्यापासून स्टार्ट होते आपली एक्झाम, ती कशी अटेम्प्ट करायची आहे. आणि आता येतो पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजीबद्दल. खरं तर या गोष्टीबद्दल मी मागचे कित्येक व्हिडिओ बनवले आहेत. PYQs करा, पेपर अटेम्प्ट वगैरे करा, परंतु एक शॉर्ट ट्रिक सांगतो काही ज्या मला वाटतात त्या. पहिलं म्हणजे काय, पेपर कसाही येऊ द्यात, इझी, मॉडरेट, डिफिकल्ट. इझी आला म्हणून हुरळून जायचं नाही. इझी पेपरमध्ये सिली मिस्टेक्स होण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे शांत डोक्याने पेपर अटेम्प्ट करायचा आहे. मॉडरेट टू डिफिकल्ट आला तरीसुद्धा गोंधळून जायचं नाही की पेपर इतका डिफिकल्ट आला आहे, रिग्रेट आला आहे, मी हे नाही केलं आहे, मी हा चॅप्टर स्किप केला आहे. जे क्वेश्चन्स येतात ते व्यवस्थित अटेम्प्ट करा, त्याच्यामध्ये ॲटलिस्ट चुका करू नका. जे येत नाहीत त्याच्यामध्ये मग तुक्का स्ट्रॅटेजी असतात, ऑप्शन एलिमिनेशन, त्यानंतर ऑप्शन पुटिंग टेक्निक आहे, त्यानंतर आहे ती म्हणजे काय, जे पॅटर्न असतो म्हणजे ऑप्शन्स आणि क्वेश्चन्सला रिलेट करायचा, तो फाइंड करा. आणखीन एक शॉर्ट ट्रिक द्यायची आहे, पेपर अटेम्प्ट करताना जो टाईम आहे तो व्यवस्थित मॅनेज करायला शिका. मी बघितलंय मोस्ट ऑफ द टाईम विद्यार्थी एक्झाम हॉलमधून बाहेर येतात ना, त्यावेळी रिग्रेट करायला लागतात की दादा वेळ नाही पुरलाय. आता उद्यासुद्धा ज्यावेळी तुमची एक्झाम बाहेर संपेल, एक्झाम संपल्यानंतर मी म्हणजे पूर्ण दिवसामध्ये जितके पेपर 2 शिफ्टचे दोन्हीचे रिव्ह्यूज बनवणार आहे. एक्झामची शीटची डिफिकल्टी कशी होती, पेपर कसा गेला, सोर्स ऑफ क्वेश्चन्स काय होते, PYQs विचारत होते का, याच्याबद्दल सगळा डिटेल्ड व्हिडिओसुद्धा माझा येणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्याचसोबत पुन्हा एकदा सांगतो की पेपरमध्ये गोंधळून जाऊ नका, व्यवस्थित पेपर अटेम्प्ट करा. मॅथ्स टाईम कन्झ्युमिंग यावर्षीसुद्धा येणारच आहे. मॅथ्स मोस्टली लिंक येईल, मॉडरेट येईल, परंतु मॅथ्समध्ये जे क्वेश्चन्स येतात ना ते पहिल्यांदा मार्क करून घ्या आणि जे उरलेले क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये व्यवस्थित अटेम्प्ट करा. मॅथ्समध्ये सिली मिस्टेक्स होऊ शकतात. फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये टाईम मॅनेज करणं डिफिकल्ट आहे. पहिल्यांदा स्टार्टिंग केमिस्ट्रीपासून करा. केमिस्ट्रीला 35 ते 40 मिनिटांमध्ये टॅकल करा आणि उरलेला वेळ फिजिक्सला द्या. फिजिक्समध्ये इतकंच करा, फिजिक्समध्ये जे थिओरॉटिकल क्वेश्चन्स आहेत ते व्यवस्थित वाचा. मोस्टली थिअरी ही कन्सेप्ट बेस्ड असते, जे आपल्याला माहिती नसते. त्यानंतर फिजिक्सचा क्वेश्चन्स अटेम्प्ट करताना ही इतकंच लक्षात ठेवा की स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स कमी असतात, त्यामुळे जो क्वेश्चन्स दिला आहे तो नीट वाचा. कारण का क्वेश्चन हा फॉर्म्युला बेस्ड तर असणारच आहे, पण तो फॉर्म्युलाला मॅनिप्युलेट केलेला असणार आहे. कारण या ज्या जनरल टिप्स आहेत ना त्या नक्की फॉलो करा. आणि एक सांगतो, मोस्टली टाईम मॅनेज करायला शिका. प्रेशरमध्ये गोंधळून जाऊन सिली मिस्टेक्स करू नका, इतकंच सांगायचं आहे. का तर आजचा हा व्हिडिओ होता ना, हा सिम्पल तुम्हाला काही एंड मोमेंटला काही लास्ट मिनिट टिप्स द्यायचा होता. त्याचसोबत आता उद्यापासून आपली एक्झाम सुरू होणार आहे आणि मला माहिती आहे तुम्ही इतकी 2 वर्ष जी मेहनत केली आहे आणि मोस्टली तुमच्यापेक्षा काही पालकच जास्त एक्सायटेड असतात की मुलाचा इतका अभ्यास नाही झाला आहे वगैरे वगैरे. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना विनंती आहे, सगळे पेपर्स हे मॉडरेट लेवलचेच येणार आहेत, इझी येणार आहेत. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, डोकं शांत ठेवून व्यवस्थित पेपर अटेम्प्ट करायचा आहे. तुम्हा सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. सगळ्या विद्यार्थ्यांचा पेपर चांगलाच जाणार आहे, ती काळजी करू नका. आणि एक बेस्ट पर्सेंटाईल तुम्हाला मिळून एका चांगल्या कॉलेजमध्ये सुद्धा तुम्ही जाणार आहात, ही गोष्ट लक्षात ठेवा. सिलेबस कमी झाला आहे, रिव्हिजन कमी झालं, 4 MCQ एक्स्ट्रा सॉल्व केले असते, ही रिग्रेट करायची वेळ आता नाही आहे. आता आहे जे केलंय ते परफेक्ट करा आणि एक्झामला टॅकल करा. खरं तर आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. खरं तर जनरली तुम्हाला हा जो व्हिडिओ आता वेळाने अपलोड करतोय का, कारण का तुम्हाला काहीतरी टिप्स देणं गरजेचं होतं, त्यामुळे. खरं तर आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.